कविताजी, हा जर विषय महत्वाचा नसता तर तुम्ही यावर चर्चा का घेतली? ज्या अर्थी चर्चा घेतली त्या अर्थी तो महत्वाचा होता, तर तुम्हाला वाटलं नसतं हा महत्वाचा नाही तर तुम्ही चर्चा घेतली नसती. तर त्यामुळे चर्चा जर होत असेल तर तो विषय नक्कीच महत्वाचा आहे. कविताजी, मी तुम्हाला थोडंसं इतिहासात घेऊन जातो. काँग्रेसची ही काही पहिली वेळ नाहीये की आपल्या मित्रपक्षांना वेळ आल्यावर त्यांची जागा दाखवायची. हम्म. 2004 साली ज्यावेळी समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची युती होती, त्यावेळी अतिशय कमी बहुमताने मनमोहन सिंग म्हणे काँग्रेस जिंकली होती. त्यावेळी समाजवादी पार्टी बरोबर त्यांनी 2004 ते 2009 पर्यंत राज्य केलं. पण 2009ला अनपेक्षितपणे काँग्रेसला ज्यावेळी जास्त जागा मिळाल्या, त्यावेळी 10 जनपथवर इलेक्शनचे रिझल्ट लागल्या 10 जनपथवर ज्यावेळी सर्व नेते यायला लागले, त्यावेळी समाजवादी पार्टीचे अमरसिंग पण मोठ्या उत्साहाने 10 जनपथवर भेटायला गेले. कविताजी, त्यांना 10 जनपथवर आतमध्येही घेतलं नाही. ही काँग्रेसचा हा इतिहास आणि काँग्रेसची ही पद्धती राहिली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, ज्या छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीच्या दरबारात गेल्यानंतर त्यांना 5,000 मनसबदारांच्या समोर औरंगजेबाने उभे केलं, त्यावेळी आमचा हा हिंदवी राजा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं प्रतीक तिकडून निघून आला. समोर औरंगजेबासारखा माणूस बसला होता आणि त्याला त्यांनी तडफडत आणि शिव्या देत छत्रपती शिवाजी महाराज निवडून आले. ही महाराष्ट्राची भूमिका आहे आणि दिल्ली समोर आम्ही झुकणार नाही, वाकणार नाही म्हणणाऱ्या यांच्या झुकल्या गर्विष्ठ माना मोडले ताठ कणे, झुकल्या गर्विष्ठ माना मोडले ताठ कणे, दिल्ली समोर झुकले नागोबाचे फणे, असंच म्हणावं लागेल.